नमस्कार प्रेक्षको, रोखोक मध्ये आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. 3 इडियट्स मध्ये आमिर खान जे सांगत होता तेच चित्र आज सर्वत्र दिसतंय. ज्ञान कसं मिळवायचं हे कुणीच सांगत नाही, फक्त मार्क कसे मिळवायचे याची रॅट रेस सुरू आहे. यंदाच्या 10वीचा निकाल पहा. आता 90-95% नाही तर डायरेक्ट 100% गुण विद्यार्थी मिळवू लागले. राज्यातल्या तब्बल 39 विद्यार्थ्यांना 500 पैकी 500 म्हणजे 100% गुण मिळालेत आणि 90%हून अधिक गुण मिळवणारे जवळपास 51,281 विद्यार्थी या राज्यात आहेत. या सगळ्यांचं 10वीला पास झालेल्या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम झी24 तास तर्फे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो, त्यांच्या शिक्षकांचं अभिनंदन करतो. त्यांच्या भावी वाटचालीसाठी या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो. पण परीक्षेत गुण वाढले याचा अर्थ गुणवत्ता वाढली असा घ्यायचा का हो? जेव्हा मी 10वी पास झालो त्यावेळेला जेमतेम 85% म्हणजे डोक्यावरनं पाणी असायचं. आमच्या वेळचा टॉपरच मुळात 90-92% असायचा. पण गेल्या 10 वर्षात 10वीचा निकाल पाहिल्यानंतर आश्चर्याचा धक्काच बसतो. या यशाचा अन्वयार्थ कुणीतरी विद्यार्थ्यांना उलगडून सांगणं गरजेचं आहे. कारण हाच तो क्षण आहे जेव्हा जमिनीवरून पाय सुटण्याचं बळ त्यांच्या पंखात आहे का? खरोखरच त्यांच्या गुणांनी त्यांच्या चिमुरड्या पंखात हे बळ दिलंय का? पूर्वी 80% गुण म्हणजे हुशार विद्यार्थी असं समीकरण असायचं. आता हा टक्का 90%वर गेलाय. या वाढलेल्या 10%चं गौडबंगाल नेमकं काय? पूर्वी नापास झाल्यानंतर मुलं आत्महत्या करायची. आता 80% मिळवल्यानंतर देखील आत्महत्या करायची वेळ रत्नागिरीच्या विद्यार्थिनीवर का आली? पाहिजे त्या कॉलेजात प्रवेश मिळण्यासाठी हे गुण कमी पडतायत का? ICSE आणि CBSE बोर्डाशी स्पर्धा करण्यासाठी SSC बोर्ड देखील अत्यंत मोकळ्या हातानं गुणांची उधळण करताय का? फक्त मार्क मिळवणं म्हणजे शिकणं आहे का? आपली शिक्षण व्यवस्था पाठांतराची चाचणी घेते, कौशल्याचा विकास करते का? आणि मार्क वाढले म्हणजे त्या विषयातली जिज्ञासा वाढली असा अर्थ आम्ही काढायचा का? या मुलांच्या मार्कांचं ज्ञानात आणि ज्ञानाचं रूपांतर इनोव्हेशन सर्जनशीलतेमध्ये आपण कसं करणार आहोत? त्यासाठीच आपण आमंत्रित केलेलं आहे आज भारताचे ज्ञान ऋषी डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना. डॉक्टर माशेलकर यांचं बालपण अतिशय खडतर होतं, पण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आयुष्यात ते जिद्दीनं उभे राहिले. नव्या भारताच्या निर्मितीची क्षमता असलेलं हे एक अनोखं व्यक्तिमत्व. विद्यार्थ्यांना भावी आयुष्याच्या यशाचा गुरुमंत्र देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांच्या आयुष्यातल्या या क्षणाला डॉक्टर माशेलकरच त्यांच्या समोर असले पाहिजेत. केवळ 10वीच्याच नव्हे तर आता जी मुलं हा कार्यक्रम बघतायत, 8वी-9वीत आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, जे 11वी-12वीत आहेत, मार्ग चुकलाय असं वाटतंय, त्या सगळ्यांसाठी आजचा हा कार्यक्रम म्हणजे एका शब्दात सांगायचं ना तर तुमच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असणार आहे. चला तर डॉक्टर माशेलकरांसोबत ज्ञानकण वेचूयात आणि अनुभवूयात. डॉक्टर माशेलकर सरांचा तास. डॉक्टर माशेलकर सरांचा तास. सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. 10वीच्या परीक्षेत गुणांचा धोधो पाऊस. 51,281 विद्यार्थ्यांना 90%हून अधिक गुण. मुंबईतले 11,416 विद्यार्थी 90%वर. अनेक विद्यार्थ्यांना 100% 100% गुण. टक्केवारीचे सगळे विक्रम मोडत 10वीला घवघवीत यश मिळवणाऱ्या या विद्यार्थ्यांचं अभिनंदन. यंदा 10वीला तब्बल 91.46% विद्यार्थी पास झाले. हा निकाल पाहिल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याची उत्तरं शोधण्याची वेळ आली आहे. हे गुण गुणवत्तेचे आहेत की शिक्षण पद्धतीचे? प्रत्येक विषयाच्या 20 मार्कांसाठी शाळा घेत असलेली तोंडी परीक्षा, खेळासाठी मिळत असलेले 20 गुण, ऑब्जेक्टिव्ह प्रश्नपत्रिका आणि बेस्ट ऑफ 5ची किमया ही आपल्या बोर्डाची परीक्षा पद्धती. त्यात यशस्वी होण्यासाठी शाळा, कोचिंग क्लास आणि पालकांचं मार्गदर्शन. परीक्षेचा हा चक्रव्यूह कसा भेदायचा याचं बाळकडू मिळालं की 90% मिळवणंही विद्यार्थ्यांच्या हातचा मळ झालाय. परीक्षेसाठी तर खूप मेहनत घेतलेली, पण जर का तुम्ही नियमितपणे अभ्यास करत राहिला, टाइम टू टाइम तुमचं टाइम टेबल असेल तर आरामशीर एवढे मार्क्स मिळतात. आम्ही आधीपासून अभ्यास सुरू नाही केला. जर तुम्ही आधीपासूनच थोडा अभ्यास कराल तर तुम्हाला याच्यापेक्षा चांगलं यश मिळेल. गंमत म्हणजे 90% गुण मिळाल्यावरही पाहिजे त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेलच याची अजिबात खात्री देता येत नाही. 10वीच्या या गुणवंतांना 12वी नंतर CET, नीट, JEE परीक्षांमध्ये यश मिळत नाही. मग याला खरंच गुणवत्ता म्हणायची का हो? दीपाली जगताप पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.
डॉक्टर माशेलकर सरांचा तास या विषयाची पूर्व पीठिका विशद करणारा हा रिपोर्ट आपण पाहत आणि या कार्यक्रमासाठी आज अर्थातच आमंत्रित केले आहेत पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर. रघुनाथ माशेलकर सर, आपलं स्वागत. रघुनाथ माशेलकर यांना ओळखत नाही असा महाराष्ट्रीयन शोधून सापडणार नाही. याचं कारण केवळ खरतर बालपण नव्हे तर हळदीघाटाची लढाई जिंकण्यापासून ते जवळपास 50 देशातल्या शोधनिबंधांना मान्यता तसंच 50हून अधिक विद्यापीठांनी केलेला गौरव सन्मान, पद्मविभूषणाव्यतिरिक्त मिळालेल्या अनेक विद्यापीठांच्या डिलीट आणि त्याहीपेक्षा सुद्धा स्वतंत्र भारताच्या नव्या निर्मितीचं स्वप्न पाहू शकणारी जी काही फार मोजकी थोडी अब्दुल कलाम यांच्या नंतरची जर कोण व्यक्ती असेल तर त्यात आत्ता जे नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचं. सर, आपलं पुन्हा एकदा या कार्यक्रमात स्वागत. सर, आपल्या सोबत आज प्रातिनिधिक स्वरूपात मी 4-5 विद्यार्थ्यांना आमंत्रित केले. त्यांची ओळख तुम्हाला करून देतो. आपल्या बरोबर आहे नाशिकहून विक्रांत मेहता. विक्रांत मेहता या मुलाला 100% मिळाले आहेत, म्हणजेच 500 पैकी 500 गुण मिळाले आहेत. त्याहीपेक्षा विक्रांत हा एक अत्यंत चांगला लॉन टेनिसपटू आहे. 14 वर्षाच्या खालच्या मुलांमध्ये त्यांनी राज्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे आणि असं करून त्याचे जे 22 मार्क आहेत ते धरून त्याला बरोबर 500 मार्क या स्पर्धेत मिळालेले आहेत. विक्रांत, तुझं स्वागत. माझ्या बरोबर आता स्टुडिओमध्ये आहे स्वराली चोडणेकर. स्वराली चोडणेकर हिला 99% मार्क आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा स्वराली ही अत्यंत गुणसंपन्न आहे. 180 पेक्षा जास्त पुरस्कार तिला विविध विषयांवर मिळाले आहेत आणि त्यातले बरेचसे हे तिच्या संगीताबरोबर आहे, संगीतासाठी आहेत. जर या कार्यक्रमात आपल्याला वेळ मिळाला तर त्या संगीताची झलक देखील आपण ऐकणार आहोत. तुझं स्वागत स्वराली. जान्हवी गोरे. जान्हवी गोरे 99.20% गुण जान्हवीला मिळालेले आहेत. कॅरममध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार मिळालेली जान्हवी ही ठाण्याहून या कार्यक्रमात सहभागी होते आहे. जान्हवी, तुझंही स्वागत. अनिरुद्ध अनासने. अनिरुद्ध अनासने याला 95.80% गुण आहेत. अनिरुद्धचे वडील नेत्रहीन आहेत. आई लोकांच्या घरी जाऊन अन्न शिजवते, पोळ्या करते आणि अनिरुद्ध त्याच्या जगण्यासाठी, त्याच्या संघर्षासाठी औषधाच्या दुकानात काम करतो. त्याचंही यश अत्यंत महत्त्वाचं आहे. 95.80% गुण अनिरुद्धला मिळालेले आहेत. त्याचबरोबर आहे आयुष अनंत रोकडे. आयुष अनंत रोकडेला 97.40% गुण मिळाले आहेत. तब्बल 97.40% गुण. आयुषचे वडील नागपूरमध्ये कांदा बटाट्याचा स्टॉल आहे त्यांचा. कांदा बटाटे ते विकतात. आयुष हा एक अत्यंत उत्कृष्ट चित्रकार आहे, मूर्तिकार आहे, त्याचबरोबर अत्यंत चांगला गायक आहे. खूप चांगला तबला वाजवतो आणि अनेक पुरस्कार त्याला या संघर्षावर मात करताना त्यांनी मिळवले आहेत. असे 2 अत्यंत गुणी मुलं की जी त्यांच्या घरातल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करतायत. आणि स्वराली असेल, जान्हवी असेल किंवा विक्रांत असेल यांनी देखील आपलं उज्ज्वल यश मिळवलेलं आहे. काही प्रश्न हे विद्यार्थी देखील सर्व मुलांच्या वतीनं डॉक्टर माशेलकर यांना विचारणार आहेत. सुरुवात तर मी करतो. डॉक्टर माशेलकर, मला कल्पना नाही की आपण जेव्हा SSC झाला जुन्या काळातली तेव्हा किती टक्क्याला पहिला वगैरे यायचा, परंतु मी जेव्हा SSC झालो विच इज नॉट फार ऑफ, त्यावेळेला साधारणतः 90-92% पहिला यायचा आणि 80% वरती मिळाला म्हणजे बस ज्याचं नाव ते. परंतु आता 80% वाली मुलं आत्महत्या करायला लागलेत, अशी वाईट परिस्थिती आहे. मार्क मिळवणं म्हणजे शिकणं का हो? नाही, मार्क मिळवणं म्हणजे शिकणं नव्हे. पण आपण मला विचारलं की माझ्या वेळी कसे मार्क मिळायचे. मी 1960 SSC झालो बरं का. त्यावेळी 11वी होती, आतासारखी 10वी किंवा 12वी नव्हे. आणि मला आठवतं की 1,35,000 मुलांमध्ये राज्यात माझा क्रमांक 11वा आला होता आणि मला 81.43% एवढे मार्क्स मिळाले होते. आणि जो पहिला आला होता तो आगाशे होता आमच्या मॉडर्न स्कूलमधून इथून, आणि त्याचं पर्सेंटेज 83.4% होतं. म्हणजे उदयराव, तुमच्या वेळी 90%ला गेलं, पण माझ्या वेळी ते 83-84ला पहिला यायचा. तर आताचा हा जो बदल घडलेला आहे 90%, 100% वगैरे, तसं आमच्या वेळी नव्हतं. गणितात मिळायचे बरं का,
गणितात मला आठवतं मला 99 मिळाले होते 100मध्ये आणि 100त 100 मिळवणारे पण असायचे, पण इतर विषयांमध्ये तसे मार्क्स मिळत नसत. पण ह्याच्याही आधी मला वाटतं सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो आणि आज जे स्टुडिओमध्ये आलेले आहेत, विक्रांत आहे, अनिरुद्ध आहे, आयुष्य आहे, स्वराली आहे, जान्हवी आहे, आपल्या सर्वांचं मी कौतुक करतो. आणि आपण ज्या खडतर परिस्थितीमध्ये मात करून पुढे आलात याबद्दल खरं म्हणजे आपलं खास अभिनंदन करायला पाहिजे. एक गोष्ट मला अगदी आवर्जून सांगावीशी वाटते की आपले भारताचे माजी पंतप्रधान म्हणायचे अटल बिहारी वाजपेयीजी की इंडियाज फ्युचर इज इन IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मी पण म्हणायचो इंडियाज फ्युचर इज इन IT बट नॉट ॲज इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इंडियन टॅलेंट. हा जो आपल्याला टॅलेंट दिसतो ना सगळे जान्हवी वगैरे सगळे, हा टॅलेंट. तर माझ्या मते ही जी मुलं आहेत मग त्यांना 90 मिळू देत, 95 मिळू देत, 100 मिळू देत, 100हून जास्त मिळू देत, कारण ही पद्धतीच बदललेली आहे मार्क देण्याची. आणि त्या ह्याच्यामध्ये हा जो टॅलेंट आहे त्याचा मला अभिमान आहे. हा महत्त्वाचा भाग आहे त्या सर्वांमध्ये, कारण इंडियन टॅलेंटसारखा दुसरा टॅलेंट नाही. आज मायक्रोसॉफ्टचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहे? सत्या नडेला, जो आपल्या शाळेतनं इथं शिकलेला आहे. गुगलचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर कोण आहे? सुंदर पिचाई, आपल्या शाळांमधून इथून शिकलेला आहे. तर असा आपला हा प्रचंड टॅलेंट आहे. आणि त्याच्यामुळे मला लोक जे डेंजरस ऑप्टिमिस्ट म्हणतात ना, दुर्दम्य आशावादी, हा माझा आशावाद त्याच्यामध्ये आहे. आणि ही मुलं ज्यांनी हा असा पराक्रम करून दाखवलेला आहे. दुर्दम्य आशावाद असणं हे आपल्या एकूणच वृत्तीचं लक्षण आहे. परंतु प्रश्न असा येतो या ठिकाणी की प्रचंड मोठ्या प्रमाणावर मार्क मिळत आहेत, परंतु खरोखरच तेवढ्या मोठ्या प्रमाणावर गुणवत्ता वाढ आमच्यात होत्या का? मार्क मिळवले म्हणजे याचा अर्थ गुणवत्ता आहे असा धरायचा का? म्हणजे फक्त मार्क हेच गुणवत्तेचं एकमेव पॅरामीटर किंवा एकमेव निदर्शक मानायचं का? आणि परीक्षेत मार्क नाही मिळाले पण गुणवत्ता आहे असं होऊ शकतं का? आपले इतक्या वर्षांचे अनुभव काय आहेत? मला माहिती आहे की देशातल्याच नव्हे तर अनेक परदेशातल्या संशोधन संस्थांचे आपण प्रमुख आहात. त्यांच्या विद्यापीठांच्या कुलगुरूच्या निवड समितीचे आपण अनेकदा प्रमुख राहिला आहात. अनेक विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, कुलगुरूंच्या पिढ्या आपण पाहिलेल्या आहेत. मार्क आणि गुणवत्ता यांच्यात एवढी दरी काय आहे सर? नाही, मार्क आणि गुणवत्ता याच्यामध्ये बरीच तफावत आहे बरं का. मार्क मिळवणं हा गुणवत्तेचा एक भाग झाला. सो इट इज A नॉट D, हा त्यातला फरक आहे बरं का. इट इज वन ऑफ द सॉर्ट ऑफ क्रायटेरिया, इट इज नॉट ऑल. आणि मार्कांचं महत्त्व हे पुढे आपल्याला जे यश मिळतं त्यामध्ये अत्यंत मर्यादित असतं बरं का. म्हणजे सुरुवातीला चांगल्या इन्स्टिट्यूशनमध्ये तुम्हाला ॲडमिशन मिळायला सोपं जातं, IITsमध्ये ॲडमिशन मिळते वगैरे वगैरे. पण त्यानंतर आपलं जेव्हा करिअर सुरू होतं, जेव्हा आपण एखाद्या व्यवसायात जातो म्हणा किंवा नोकरी करायला लागतो आणि वर जायला लागतो, तेव्हा ज्या संध्या मिळतात त्या संध्यांचा आपण वापर कसा करू यावर बरंचसं पुढचं अवलंबून असतं. म्हणजे माझ्या मते ही नुसती सुरुवात आहे, ज्याला आपण फर्स्ट स्क्रीन म्हणतो. टू पुट इट बेटर मी म्हणेन दॅट द फर्स्ट ब्रश विथ एक्सलन्स. हे मार्क म्हणजे फर्स्ट ब्रश विथ एक्सलन्स. बट मार्क्स कॅनॉट बी इक्वेटेड विथ एक्सलन्स, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे बरं का. आता तुम्ही जेव्हा बोलत होता त्यावेळेला मला नोबेल लॉरेट, नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वंशाच्या डॉक्टर चंद्रशेखर यांच्या एका पदवीदान समारंभात केलेल्या बेंगलोर विद्यापीठाच्या भाषणाची आठवण होत होती. त्यांनी विद्यार्थ्यांना एक मोलाचा सल्ला दिला होता. सर, आपल्यासारखे ज्ञानऋषी असल्यानंतर अशा गोष्टी चटकन आठवतात. डॉक्टर चंद्रशेखर म्हणाले होते की यू पीपल हॅव पास्ड BA, तुम्ही सर्वांनी BA ची डिग्री मिळवली आहे. दॅट मीन्स आयुष्याच्या अल्फाबेट्समध्ये A आणि B शिकलायत, C to Z आता यापुढं तुम्हाला शिकायचं आहे, अशा प्रकारचा मूलमंत्र त्यांनी त्यावेळेला दिला होता. परंतु सर, आज शिक्षण हा फक्त मार्क मिळवण्याचा एक व्यवहार झाला आहे. परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. CBSE आणि ICSE बोर्डाबरोबर आमची लढाई आहे. त्यामुळे आम्ही HSC बोर्डाने काही एक सोप्या परीक्षा पद्धतीचं धोरण अवलंबलं की काय. कुठेही या मुलांच्या मेहनतीच्या किंवा मार्कांच्या किंवा त्यांच्या पालकांनी काढलेल्या खस्ताना मी कमी लेखत नाही आहे. परंतु हे जे मार्क आहेत, हे मार्क म्हणजेच शिक्षण आहे
असं समजणारा एक मोठा वर्ग याच्यातनं निर्माण होऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला विचारतोय प्रश्न की शिक्षण म्हणजे फक्त मार्क मिळवण्याचा व्यवहार झालाय का? असं पाहायला गेलं ना तर खरं म्हणजे ज्या पद्धतीने आता आपण एक्झामिनेशन पेपर्स काढतात, जशा एक्झामिनेशन्स होतात, हे जर आपण सगळं पाहिलं ना तर ह्याच्यामध्ये मला खंत वाटते की ज्याला आपण लर्निंग बाय रोट म्हणतो, सगळं पाठ करायचं आणि त्याचं उत्तर द्यायचं आणि एका प्रश्नाला एकच बरोबर उत्तर द्यायचं, अशी ही जी आपली एक पद्धत आहे ती माझ्या मते चुकीची आहे आणि त्यामध्ये प्रचंड बदल करणं महत्त्वाचं आहे. जर आपण शास्त्र हा एक विषय सोडला तर कुठल्याही एका प्रश्नाचं एकच उत्तर नसतं, बरं का. आणि त्यामुळे आपण आत्ताच नवसर्जनशीलतेचा किंवा सर्जनशीलतेचा उल्लेख केला म्हणून मी सांगतो आपल्याला. काय असतं की मी अजूनसुद्धा मोनॅश युनिव्हर्सिटीमध्ये सर लुई मॅथसन डिस्टिंग्विश्ड प्रोफेसर म्हणून आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये मी व्हिजिटिंग प्रोफेसर दर ऑक्टोबरला जातो, मी हे करायला जातो आणि त्याच्यामध्ये मी आपण जे सर्जनशीलता म्हणालात त्याबद्दल हे करतो आणि त्यांचा आणि मार्कांचा कसाही संबंध नसतो हे सांगतो आणि पाठांतराचा. मी काय करतो, असा हा आपण जसा ग्लास पाहिला ना तसं ग्लासात पाणी घेतो आणि तिथे ठेवतो आणि म्हणतो की या ग्लासातलं पाणी मला बाहेर काढायचं आहे, कसं काढणार. मग पहिला मुलगा किंवा मुलगी असते ती म्हणते ओता, दुसरं म्हणतो तो ग्लास तोडा, तिसरा म्हणतो की हे करा, बॉईल करा, चौथा म्हणतो की आपण त्याच्यामध्ये टॉयलेट पेपर टाकूया म्हणजे कॅपिलरी ॲक्शनने वरती येईल. त्याच्यानंतर आणखी काही एखाद्याला आपली कावळ्याची गोष्ट आठवते बरं का, त्यात दगड टाका वगैरे वगैरे, आणि साधारण 7-8 उत्तरं आली की थांबतात ते. आणि त्यावेळी मी त्यांना 42 पद्धती दाखवतो ज्याच्यातनं पाणी आपल्याला ह्याच्यातनं काढता येतं. ही जी विचार क्षमता आहे, कळलं की नाही, ही आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये आपण पुढे त्याला जाऊ देत नाही. आणि त्याचं कारण म्हणजे एका प्रश्नाचं बरोबर एकच उत्तर. अहो आयुष्यामध्ये तसं नसतं. मुलांना आय मीन लर्निंग हॅज टू बी अन एक्सप्लोरेशन, बरं का. हे आपण शोध लावला पाहिजे नवीन नवीन ह्याचा, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, सर्जनशीलता असली पाहिजे. या सर्जनशीलतेला आपण वाव देत नाही आणि हे माझ्या मते चुकीचं आहे. सगळ्यात माझ्या मते जर आपण पुढचा आपला हे पाहायला गेलो, आपला पुढचा जर भारत म्हणा, जग म्हणा, जसं जाता येतं पाहायला गेलं तर आपण त्याला हुका वर्ड म्हणू, व्होलटाईल, अनसर्टन, कॉम्प्लेक्स आणि ॲम्बिग्युअस. आणि अशा जगामध्ये, अशा स्पर्धात्मक युगात जर आपल्याला जायचं असेल तर त्या ठिकाणी आपण जे शिकवायला पाहिजे तसं आपण शिकवतो का, तशा आपण परीक्षा घेतो का, विद्यार्थ्यांमध्ये काय क्षमता आहे, केवळ पाठांतराची नव्हे पण इतर ह्याची ती क्युरिओसिटी म्हणा, उत्सुकता म्हणा, नवीन नवीन गोष्टी शिकायची, हे आपण पाहतो का, ह्याच्यावर विचार करायला पाहिजे. आणि म्हणून थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, माझ्या मते 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, बरं का. एक म्हणजे ॲबिलिटी, क्षमता. हे आपण ज्ञान वर्गात दिलं जातं, शिक्षक देतात, आता टेक्नॉलॉजीमुळे पण मिळतं, ते ठीक आहे, दॅट इज ॲबिलिटी. दुसरं म्हणजे ॲप्टिट्यूड, आपला कल काय आहे. बऱ्याच वेळा आपण मुलांना भलतीचकडे ढकलतो, त्यांचा कल असतो दुसरीकडे. आता कल चाचणी वगैरे करतात, पण माझ्या मते 10वी नंतर 2 महिन्यात आपली कशी कल चाचणी, हो कल चाचणी ही सुरुवातीपासून पाहिली पाहिजे, 8वीपासून, 9वीपासून, 10वीपासून सतत पाहायला पाहिजे. आपल्या पालकांनी पाहिलं पाहिजे की आपल्या मुलाचा कल कुठे आहे ते. आणि तिसरं म्हणजे ॲटिट्यूड, वृत्ती. म्हणजे ॲबिलिटी एवढंच महत्त्वाचं नव्हे, तर वृत्ती आपण काय हे करतो. तर यामध्ये ॲबिलिटी, ॲप्टिट्यूड आणि ॲटिट्यूड या 3 गोष्टी माझ्या मते एकदम ज्याला मी म्हणेन फंडामेंटल आहेत. क्या बात आहे. या मुलांना अशी मी विनंती करतोय की तुमच्यापैकी कोणाला जर डॉक्टर माशेलकरांना प्रश्न विचारायचे असतील तर प्लीज रेज युअर हँड, हात वरती करा प्लीज. सुरुवात कर. माझ्या आई वडिलांनी मला नेहमी सांगितलं आहे की इन युअर लाईफ ऑलवेज हॅव द गोल ऑफ ॲबिलिटी टू परफॉर्म, कम्पीट आणि विन, ॲज यू सेड. सो वुड यू लाईक टू ॲड समथिंग एल्स टू इट, एनी मेसेज, स्पेशल थिंग? Yes, I think education to me is all about learning
डुईंग अँड बिईंग. बरं का, लर्निंग याचा अर्थ तुम्ही ते शिकता ते, पण डुईंग हाताने करणं, पण मोस्ट इम्पॉर्टंट बिईंग. बिईंग म्हणजे काय? बिईंग पार्ट ऑफ द सोसायटी. समाजाचा आपण एक भाग आहोत आणि त्या समाजाला जर पुढे जायचं असेल तर मी स्वतः त्यासाठी काय करू शकेन, समाज करतो माझ्यासाठी काही, पण मी त्यासाठी काय करू शकेन, ही जी वृत्ती आहे ही अत्यंत महत्त्वाची आहे. क्या बात. कॉम्पिटिशनमध्ये ते दिसत नाही का, काही करून इतरांना बाजूला सारून पुढे जायचं, हे बरोबर नव्हे. हे माझ्या मते ह्याच्या पलीकडे आपण जायला पाहिजे. देशासाठी मी काय करीन, समाजासाठी मी काय करीन. तर लर्निंग, डुईंग अँड बिईंग लक्षात ठेवा. त्यातला बिईंग पार्ट जो आहे, यू आर बिकिंग अ ग्रेट सिटीजन ऑफ दिस ग्रेट कंट्री. आय थिंक दॅट इज इक्वली इम्पॉर्टंट. क्या बात आहे. जानवी तुला प्रश्न विचारायचा आहे, विचार. हां सर. बोला. सर, तुम्हाला काय वाटतं की तुमच्यामधले कोणते गुण तुम्हाला यशस्वी संशोधक होण्यासाठी उपयोगी पडले? हां, दॅट्स अ ग्रेट क्वेश्चन. बेटा, सगळ्यात महत्त्वाचा मी सांगतो बेटा. पहिली गोष्ट म्हणजे आता काय झालं आहे, आपल्या मुलांना ज्याला इन्स्टंट कॉफी आपण म्हणतो ना, तसं इन्स्टंट सक्सेस, कळलं का, याची एक नेहमी त्यांना अपेक्षा असते. हे माझ्या मते चुकीचं आहे. त्यामध्ये मला जर विचारलं कुणी तर तुझ्या 3-4 महत्त्वाचे हे सांग मला, तू तर त्यातला महत्त्वाचा मी भाग सांगेन ते म्हणजे परिश्रम, अत्यंत परिश्रम. मी तर म्हणेन की माझं आयुष्य म्हणजे 24/7, डे आफ्टर डे, वीक आफ्टर वीक, मंथ आफ्टर मंथ, इयर आफ्टर इयर, आणि माझा शेवटचा श्वास घेईपर्यंत मी हे काम करणार आहे. बरं का, या वयातसुद्धा, आता मी 73 वर्षाचा आहे, बरं का, 9:30पर्यंत मी घरी जात नाही रात्री. ही किती वर्षांची माझी प्रथा आहे. तर बेटा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परिश्रम. दुसरी गोष्ट असं असतं की जेव्हा आपण संशोधन करतो ना, तेव्हा आपण केलेला प्रत्येक प्रयोग सफल होतो असं नाही. बरेचसे प्रयोग असफल होतात आणि मग त्यातनं आपल्याला शिकणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे एक अशी वृत्ती निर्माण करणं की ज्याच्यामुळे आपल्याला यश मिळेल शेवटी, पण त्यासाठी मी धडपड करणार आहे. आणि अपयश जेव्हा मला मिळतं, प्रयोग जेव्हा फसतात, आपल्याला पाहिजे तसे रिझल्ट्स मिळत नाहीत, तेव्हा त्याच्यामध्ये निराश होता कामा नये. हा माझ्या मते हा एक दुसरा भाग आहे. आणि तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे जर उच्च प्रतीचं संशोधन जर करायचं असलं तर त्यासाठी अत्यंत उच्च अशा प्रकारच्या हे कराव्या लागतात, म्हणजे सीमा लागतात. प्रोफेसर CNR राव, भारतरत्न, हे माझे गुरु आहेत बरं का. आणि त्यांनी दिलेला मंत्र तुम्ही लक्षात व्यवस्थित ऐकून घ्या. ते भारतातले सर्वात मोठे शास्त्रज्ञ आहेत आणि ते माझे गुरु आहेत, जसं मी म्हटलं त्याप्रमाणे. तर मला आठवतं, मला FRS मिळाली बरं का, फेलो ऑफ रॉयल सोसायटी. आणि FRS ही नोबेल प्राईज नंतर सर्वात मोठी समजली जाते आणि फक्त 3 इंजिनिअरिंग सायन्टिस्टना 360 वर्षामध्ये ती मिळालेली आहे. तर मला अत्यंत आनंद झाला. मी प्रोफेसर CNR रावांकडे गेलो आणि त्याला सांगितलं मला सर FRS मिळाली आहे. ते काय म्हणाले माहिती आहे का, नॉट बॅड. तर मला वाईट वाटलं, म्हटलं अरे एवढं मी मोठं. त्यानंतर US नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्सचा मी फेलो झालो. आणि त्यामध्ये असं आहे की ते 1870मध्ये झालेली ही संस्था, त्याच्यामध्ये फक्त 7 भारतीय आतापर्यंत बरं का. तर मला वाटलं आता तरी मला ते म्हणतील की मी त्यांच्याकडे गेलो. ते मला काय म्हणाले माहिती आहे का, नॉट बॅड. झालं, मी फार निराश झालो. त्याच्यानंतर मग मला अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचा मी फेलो झालो. म्हणजे 1780मध्ये बेंजामिन फ्रँकलिन आणि जॉर्ज वॉशिंग्टनने केलेली संस्था आहे. 200 नोबेल लॉरेट त्याचे हे आहेत. चार्ल्स डार्विनपासून विन्स्टन चर्चिल आणि आईन्स्टीनपासून नेल्सन मंडेला असे ते हे आहेत. म्हणजे प्रचंड हे. त्याच्यामध्ये फक्त 7 भारतीयांना आतापर्यंत मिळालं आहे. मी 7वा होतो. त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं मला हे मिळालं आहे, नॉट बॅड म्हणाले. मग मला फार वाईट वाटलं आणि राग पण आला. मी म्हटलं सर मी काय करायला पाहिजे म्हणजे तुम्ही हे कराल. तर त्यांनी मला सांगितलं आणि इंग्रजीत सांगतो. ते म्हणाले की मशेलकर, यू आर क्लाइम्बिंग ऑन अ लॅडर ऑफ एक्सलन्स विच इज अनलिमिटेड. यू नो, म्हणजे त्याला लिमिट्स नाही आहेत, एक्सेप्टिंग द लिमिट्स दॅट यू पुट ऑन युअर सेल्फ. सो युअर जर्नी हॅज टू बी ऑन अन अनलिमिटेड लॅडर ऑफ एक्सलन्स. वा. ह्याचा अर्थ असा की आयुष्यात जरी तुम्ही काही मिळवलं. अहो, CNR राव आता 82 वर्षाचे आहेत बरं का, 82 वर्षाचे. सकाळी 4:30ला उठतात ते, 8 वाजता ते अजून लॅबॉरेटरीमध्ये जातात.
दर वर्षाला त्यांचे 30 ते 40 शोधपत्रिका निघतात बरं का, आणि अजून पुस्तकं लिहित आहेत. ते 1500हून जास्त रिसर्च पेपर झालेले आहेत 82 वर्षाचे असताना, आणि त्यांना नोबेल प्राईज सोडून सगळं मिळालं. एक दिवस ते नोबेल प्राईजसुद्धा त्यांना मिळणार. तर हे बेटा 3 महत्त्वाचे मंत्र आहेत. मेहनत करणं हे महत्त्वाचं आहे, आणि ही जी शिडी आहे गुणवत्तेची त्याला हे नाही, आणि अपयश येतच राहणार मध्ये मध्ये, तर ते अपयश सुद्धा पचवून घ्यायची ताकद पाहिजे. ह्या 3 गोष्टी मी माझ्या आयुष्यात शिकलो. प्रेक्षको, जान्हवीने जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा जान्हवी आणि माशेलकर असं दोघंच स्क्रीनवर काही काळ दिसत होते, आणि तेव्हा त्या जान्हवीच्या डोळ्यातल्या कुतूहलामध्ये मला उगवत्या भारताची किरणं दिसत होती. याचं कारण असे विचार आणि अशी व्यक्तिमत्व आयुष्यात फार कमी वेळा येत असतात. ज्या कोणाला डॉक्टर माशेलकर यांचा दिनक्रम माहिती नसेल त्यांच्यासाठी, कारण दुर्दैवाने अशा कार्यक्रमात ब्रेक का असतोय मला कळत नाही, पण आता ब्रेकची वेळ झाली आहे. डॉक्टर माशेलकर कधीही त्यांच्या कामाच्या जागेपासून 10 मिनिटापेक्षा जास्त दूर राहत नाहीत. याचं कारण रात्री 3 वाजता सुद्धा किंवा पहाटे 4 वाजता सुद्धा, रात्री 3 वाजता लॅब बंद परत यायला आणि पहाटे 4 वाजता लॅबमध्ये जायला आपल्याला ड्रायव्हर किंवा गाडीची गरज लागू नये, ते चालत जाता यावं याकरता अनेकदा 6-6, 8-8 खोल्यांचे मोठे मोठे बंगले सोडून सर केवळ 2 आणि 3 खोल्यांच्या जागेत सरकारला पूर्ण त्याचं काय भाडं देऊन राहिलेले, ज्याच्या संसदेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले होते. त्यामुळे आणखीन एक गुण सर तुमच्या ज्यात मी ऍड करतो तो म्हणजे इंटिग्रिटी ऑफ कॅरेक्टर, अनक्वेश्चनेबल इंटिग्रिटी ऑफ कॅरेक्टर. यालाही अतिशय महत्वाचं आहे. इतरही मुलांनाही प्रश्न विचारायचे आहेत, पण या कार्यक्रमात ब्रेक का ठेवलाय मला माहिती नाही. वेळ झाला का ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 आपण पाहताय डॉक्टर माशेलकर सरांचा तास. डॉक्टर माशेलकर सरांचा तास आपण पाहतोय. 10वीच्या HSC परीक्षेमध्ये, HSC बोर्डाच्या परीक्षेमध्ये आपल्याकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर मार्क मिळवलेले आणि काही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत, परिस्थितीवर मात करत ज्या मुलांनी 95% जास्त आणि एका मुलानंतर 100% गुण मिळवलेत, अशांचा एक तास आपण घेतोय डॉक्टर माशेलकरांच्या सोबत. किंबहुना अख्ख्या महाराष्ट्रातले सर्वच विद्यार्थी आता डॉक्टर माशेलकर सरांच्या क्लासरूममध्ये जणू बसलेले आहेत. ते आपल्या आयुष्यातलं मार्क आणि गुणवत्ता याचा काय फरक आहे हे उलगडून दाखवत आहेत. ज्या 2 मुलांच्या संघर्ष कहाण्या मी आता तुम्हाला दाखवणार आहेत त्या बघा आणि मग त्याच्यावर आपण बोलूया. नागपूरच्या कामगार कॉलनीत राहणारा आयुष, ज्यानं प्रतिकूल परिस्थितीवर मात देत 10वीच्या परीक्षेत 97.40% गुण मिळवत यश संपादन केलं. घटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आपण हा पल्ला गाठल्याचं अभिमानाने सांगणाऱ्या आयुषचे वडील कांदे बटाटे विक्रीचा व्यवसाय करतात. परीक्षेत उत्तम गुणांनी यश संपादन केलेल्या आयुषला पुढे IAS अधिकारी होत समाजाची सेवा करायची आहे. आपण शिकत असताना घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती आणि म्हणून आपले स्वप्न आपल्या मुलाच्या माध्यमाने पूर्ण करण्याचं आपलं ध्येय पूर्ण होत असल्याचं आयुषचे वडील सांगतात. आणखी एक यशोगाथा आहे नागपूरच्याच अनिरुद्ध अनासनेची. वडिलांना अचानक आलेले अंधत्व आणि घरच्या आर्थिक अडचणींवर मात करून अनिरुद्ध अनासनेने 95.80 गुण मिळवले. काम करून आईला मिळतात तेवढे पैसे पुरेसे नाही याची जाणीव झाल्यानं अनिरुद्धनं शहरातील हुडकेश्वर भागातील सहकारी पतसंस्थेकरता ठेवी जमा करण्याचं काम सुरू केलं. त्यातून फारसे नाही पण महिन्याकाठी त्याला 800 ते 1000 रुपये मिळायचे. म्हणून 10वीची परीक्षा संपल्यावर त्यानं एका औषध कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्यातून त्याला महिनाकाठी 1500 रुपये मिळतात. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या प्रवासाला झी24 तासच्या शुभेच्छा. अखिलेश अळवे, झी मीडिया, नागपूर. या संघर्षाच्या कहाण्या आपण पाहिल्यात आणि असंच एक खडतर बालपण मिळालेले, परंतु त्या खडतरपणाबद्दल कधीही खंत किंवा त्याचा बागुलबुवा न करता ज्यांनी त्या खडतर दिवसांना मागे टाकत यशाचं शिखर पादाक्रांत केलं असे डॉक्टर माशेलकर आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर माशेलकर, अनिरुद्ध आपल्या बरोबर आहे, आयुषही आपल्या बरोबर आहे. आज काय सांगाल त्यांच्या या संघर्ष कहाण्या पाहताना? कदाचित तुम्हाला तुमच्या बालपणाचे गिरगावातले दिवस आठवले असतील, म्युन्सिपाल्टीच्या लॅम्प खाली केलेला अभ्यास आठवत असेल. तुमच्या आयुष्यातला असा कुठला प्रेरणादायी प्रसंग त्या खडतर दिवसातला सांगाल, विशेषतः तुमच्या आईसोबतच्या आठवणींचा, की ज्याच्यामुळं हाच कार्यक्रम या इथे उपस्थित असलेली 2 मुलं नाही तर संघर्षात झगडणाऱ्या अशा उद्याच्या पिढीतल्या माशेलकरांना एक लाईट हाऊस मिळेल असं म्हणूया आपण. डॉक्टर माशेलकर. हो,
अनिरुद्ध आयुष मला तुमचं फार कौतुक करावं असं वाटतं, फार अभिमान आहे आणि तुमचं भविष्य फार उज्ज्वल आहे बरं का. आयुष, तुला IAS व्हायचं आहे, देशाची सेवा करायची आहे, ऐकून फार आनंद झाला मला. आणि अनिरुद्ध, तुझी सुद्धा कहाणी ऐकून, अरे माझी सुद्धा अशीच कहाणी होती बरं का. माझे वडील, मी 6 वर्षाचा असताना गेलो आणि आई मुंबईला आली. छोटी छोटी कामं करून शिकलेली नव्हती ती. 2 वेळा जेवायची आम्हाला भ्रांत होती. मला अजून आठवतं, अगदी 12 वर्षाचा असेपर्यंत मी अनवाणी चालायचो. मुंबईला चौपाटीवर जंजिरा मोटर वर्क्स म्हणून ते तिथं सिमेंटची बाकं असायची, तिकडे मी बसून अभ्यास केलेला आठवतो. बॉम्बे सेंट्रल स्टेशनला गुजरातला शेवटची गाडी गेली साधारण 10ला जायची ती. त्यानंतर प्लॅटफॉर्म मोकळा असायचा, तिकडे रात्री 2-2 वाजेपर्यंत मी अभ्यास करायचो आठवतं मला. तर माझ्या आईचे 2-3 हे सांगतो तुम्हाला. ती शिकलेली नव्हती, पण तिचे जे विचार होते ते एवढे उच्च होते तुम्हाला मी सांगतो. म्हणजे तिने जी मला मूल्य दिली ती फार महत्त्वाची होती आणि तिने जी मला महत्त्वाकांक्षा दिली. उदाहरणार्थ, गणितामध्ये मला नेहमी 100 मिळायचे बरं का, कधीतरी 97 मिळायचे. तर मी घरून यायचो, आनंदात असायचो मला 97 मिळाले. तर ती मला बसायची तिकडे आणि म्हणायची, बाळा मला जरा सांग बघू की 97 मिळाले म्हणजे 3 कुठेतरी तुझे मार्क गेले, मला सांग बरं कुठे गेले ते. शिकलेली नव्हती बरं का, तरीसुद्धा तिचं हे. मला आत्ता आपण उदयराव, आपण म्हणालात की मला अनेक ऑनरी डॉक्टरेट मिळाल्या आहेत विद्यापीठामधनं. 35 मिळाल्या आहेत बरं का. आता 36वी मला मोनॅश युनिव्हर्सिटीमध्ये ऑक्टोबरमध्ये मिळते आहे. तर मला अजून आठवतं ते कसं झालं. आई आमची कामाच्या शोधामध्ये, मला आठवतं रोज काहीतरी नवीन करण्यासाठी, तर ती काँग्रेस हाऊस म्हणून आहे प्रार्थना समाजजवळ, तिकडे गेली होती, रांगेत उभी होती बरं का. आणि तिला काम मिळालं नाही. का बरं? कारण 3री पास हे मिनिमम एज्युकेशनल क्वालिफिकेशन होतं. आता तिला खोटं बोलता आलं असतं, मी 3री पास आहे, पण तिने आयुष्यात कधी खोटं बोललेलं नाही आहे. ती शिकवण तिने आम्हाला दिली आहे, ती शिकवण आम्ही आमच्या मुलांना दिली आहे बरं का. आणि ती येताना स्वतःला म्हणाली की हा माझा अपमान का झाला. हा माझा अपमान झाला कारण मी शिकलेली नाही आहे. आता माझ्या मुलाला मी एवढं शिकवणार आहे काय ते मला माहिती नाही. पण त्याच्यानंतर मी इंटर सायन्स झालो, ती म्हणाली नाही पुढे जायचं. BKM झालो, नाही पुढे तिने शोधून काढलं होतं बरं का PhD आहे म्हणून. आणि PhD झाल्यानंतर मी म्हटलं आता झालं का बरं, संपलं सगळं. नाही, तिने पोस्ट डॉक्टर रिसर्च शोधून काढली होती. आणि मला आठवतं ती 17 नोव्हेंबर 2006ला आम्हाला सोडून गेली. आणि त्याच्या आधी 3 महिन्यापूर्वी मला माझी 25वी ऑनररी डॉक्टरेट मिळाली होती. तेव्हा ती मला म्हणाली, माझा हात हातात घेऊन, की आता मला बरं वाटलं. म्हणजे तिला जी नोकरी मिळाली नव्हती 3री पास नसल्यामुळे, त्याविषयीची तिची खंत होती, ती त्या दिवशी नाहीशी झाली जेव्हा मला 25वी ऑनररी डॉक्टरेट मिळाली. तिचा माझ्या आयुष्यावर म्हणजे 3 स्त्री आणि माझी पत्नी वैशाली, या 2 स्त्रियांनी माझ्या आयुष्यामध्ये प्रचंड बदल घडून घातलेला. म्हणजे असं असतं बघा, तुम्ही म्हणाल की 24 तास तुम्ही काम करता, हे ठीक आहे, मग मुलांचं काय, संसाराचं काय, हे काय. पण मला खरंच म्हणजे सांगू इच्छितो मी की जेव्हा माणूस वर जातो ना, त्याच्या मागे अनेक व्यक्ती असतात, त्यांचे सहकारी असतात, त्यांचं कुटुंब असतं. आणि ह्या कुटुंबाने मला साथ दिली. माझ्या आयुष्यात ह्या 2 स्त्रिया आल्या, हे मी अत्यंत माझं हे करतो. वैशालीने माझ्या मुलांची काळजी घेतली, त्यांना शिकवलं, त्यांना मला कुठेही असं वाटतं. 73 वर्षामध्ये मी 24 तास काम करतोय, पण त्या हिने म्हटलं नाही. ते माझी आई आणि यांचा सपोर्ट, ह्या 2 गोष्टी माझ्या आयुष्यात महत्त्वाच्या ठरल्या. पण सांगायचं म्हणजे हा जो खडतर जीवनाचा माझा हा जो प्रवास होता, ह्याच्यामध्ये माझ्या आईचा प्रचंड म्हणजे हे आहे, भाग आहे. आणि अनिरुद्ध आयुष म्हणून मला तुमचं फार कौतुक वाटतं. असाच खडतर प्रवास, पण ह्याच्या पुढचा जो प्रवास आहे तुमचा, हा अगदी वेगळा होणार आहे. अनिरुद्ध, तुला प्रश्न विचारायचा आहे, बोल अनिरुद्ध. सर, माझा प्रश्न असा आहे की सर, मी तुमच्याबद्दल खूप काही वाचलेलं आहे. तर माझा प्रश्न असा आहे की जेव्हा तुम्ही प्रायमरी स्कूलमध्ये होतात तेव्हा तुमचे फिजिक्सचे सर होते. त्यांनी तुम्हाला असं म्हटले होते की इफ यू कॅन फोकस युअर एनर्जीज लाईक दिस, यू कॅन बर्न एनिथिंग इन द वर्ल्ड. सर, आय एम राईट?
तुम्हाला असं म्हटलं होतं की इफ यू कॅन फोकस युअर एनर्जीज लाईक दिस यू कॅन बर्न एनिथिंग इन द वर्ल्ड. तर या वाक्यातनं आम्ही काय प्रेरणा घ्यायची आणि माझ्यासारख्या अशा असंख्य विद्यार्थ्यांनी यावर कशी अंमलबजावणी करायची? हे बघा, आता काहींना ते माहिती असणार कहाणी, काहींना माहिती नसणार, म्हणून मी पुन्हा सांगतो 2 मिनिटामध्ये काय झालं होतं ते. आमचं असं झालं, त्याची गंमत सांगतो तुम्हाला मी, की 7वी मी पास झालो, 87% मला मार्क होते, पण 21 रुपये जमा करायला जी ह्याची शाळेची फी होती ते करायला आईला 3 आठवडे लागले. आणि शेवटी चौपटीवर कोणीतरी घरकाम करणारी स्त्री होती, तिची मैत्रीण, तिने तिला पैसे दिले. आणि तोपर्यंत ते एवढा उशीर झाला होता की सगळ्या चांगल्या शाळांमध्ये, मग ते चिकित्सक असू दे, विल्सन असू दे, आर्यन असू दे, ॲडमिशन संपल्या होत्या. आणि मी युनियन हायस्कूलमध्ये गेलो आणि माझं सुदैव त्या युनियन हायस्कूलमध्ये गेलो, कारण ती शाळा गरीब होती पण शिक्षक श्रीमंत होते बरं का. वा. आणि त्यातले ते भावे सर, ज्यांची आता तू अनिरुद्ध आठवण केलीस, तर ते आम्हाला हे शिकायचे, विज्ञान शिकवायचे, शास्त्र शिकवायचे. आणि त्यांनी एके दिवशी मला आठवतं ते आम्हाला प्रयोग करून दाखवला. त्यांनी भौरगोल भिंग होतं आणि त्याची फोकल लेंथ काढायची होती. एक कागद धरला त्यांनी आणि ते भिंग वर खाली नेलं बरं का. आणि प्रखर असा बिंदू झाला तेव्हा ते म्हणाले की ही फोकल लेंथ आहे. आणि त्यानंतर ते तसंच धरलं त्यांनी आणि तो कागद जळला. आणि कागद जळल्यानंतर तू म्हणालास त्याप्रमाणे ते माझ्याकडे वळले आणि म्हणाला, असं जर तू सर्व शक्ती एकत्र केल्यास, केंद्रित केल्यास, तर तू जगात काही मिळवू शकतो. आणि त्यामुळे माझ्यावर 2 परिणाम झाले. पहिली गोष्ट म्हणजे मी म्हटलं, अरे विज्ञानाची एवढी ताकद आहे, मी वैज्ञानिक होणार आहे, शास्त्रज्ञ होणार आहे. आणि दुसरं मी म्हटलं, माझ्या आयुष्यातला दुसरा मंत्र मला मिळाला की सर्व शक्ती केंद्रित करा, फोकस करा. आणि माझ्या आयुष्यामध्ये मी ते सतत करत आलेलो आहे, कळलं का. म्हणजे कंपार्टमेंटलायझेशन, मी जेव्हा एखाद्या ह्याच्यावर हे करतो, अत्यंत दुःख घटना जरी माझ्या आयुष्यात जरी घडलेली असती, ती संपूर्ण विसरून त्या ह्याच्यावर मी सॉर्ट ऑफ फोकस करू शकतो. ह्या 2 मिळाल्या. पण त्याच्यानंतर मला तिसरा, जसं मी मोठा झालो त्यातनं आणखी काही मला शिकायला मिळालं बरं का. तो म्हणजे भाग असा की आपण जर भौरगोल असं भिंग जर धरलं तर सूर्याची किरणं ही समांतर असतात, दे आर ऑल पॅरलल. आणि पॅरलल लाईनची प्रॉपर्टी काय बेटा, त्या कधीच भेटत नाहीत, नाही का, सरळ अशा जातात, दे नेव्हर मीट. आणि भौरगोल भिंग काय करतं, त्या सगळ्यांना एकत्र आणतं, नाही का. आणि म्हणून आय स्टार्टेड टॉकिंग अबाउट कॉन्व्हेक्स लेन्थ लीडरशिप. आज आपला देश पाहिला आपण, संबंध जगामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की जाती म्हणा, भाषा म्हणा, रेस, रिलिजन, कास्ट, ह्याच्यामुळे सगळे असे पॅरल झाले आहेत, एकमेकाला भेटत नाहीत. आणि खरी लीडरशिप कोणती, जी त्यांना एकत्र आणते बरं का. अशा प्रकारची लीडरशिप जगाला हवी, अशा प्रकारची लीडरशिप सगळ्या देशांना हवी आहे. आणि म्हणून हा मंत्र घेऊन बेटा मी पुढे जेव्हा गेलो तेव्हा माझ्या NCL नॅशनल केमिकल लॅबॉरेटरीमध्ये एक डिव्हिजन दुसऱ्याकडे बोलत नव्हती. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री, बायोकेमिस्ट्री वगैरे वगैरे, त्यांची केमिस्ट्री जुळत नव्हती. त्यानंतर मी CSRचं जुळत नव्हती बरं का. त्याच्यानंतर मी CSRचा डायरेक्टर झालो. CSR म्हणजे 20,000 शास्त्रज्ञ बरं का. आणि 40 प्रयोगशाळा, जसं आपली राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आहे तशी NCL, NPL दिल्लीमध्ये, NL ह्याच्यामध्ये, त्या 40 प्रयोगशाळा म्हणजे जणू का आपण वेगवेगळ्या प्रयोगशाळा असं समजत होत्या. मी म्हटलं नथिंग डुईंग, टीम CSR. आणि सगळ्यांना एकत्र आलं. आणि मला आठवतं मी जेव्हा रिटायर झालो तेव्हा एक तर आमचं प्रोजेक्ट असं चाललं होतं, त्याच्यात 19 प्रयोगशाळा एकत्र येत होत्या. सो टीम NCL झालं, टीम CSR झालं, मग टीम इंडिया केलं मी. न्यू मिलेनियम इंडियन टेक्नॉलॉजी लीडरशिप इनिशिएटिव्ह असा मी एक प्रयोग 2000 साली मांडला, कारण नवीन सहस्त्रक येत होतं. आणि मी म्हटलं की या नवीन सहस्त्रकामध्ये भारतीय ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हे जगाच्या पुढे जाणार आहे. लीडरशिप हा शब्द त्यातला महत्त्वाचा होता, फॉलोशिप नाही. आणि त्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मी एकत्र आणली. आणि मी गेलो त्यावेळी, म्हणजे रिटायर झालो त्यावेळी, 100 प्रायव्हेट सेक्टर कंपनीज अँड मोर दॅन 250 इन्स्टिट्यूशन्स दे वर वर्किंग टुगेदर बरं का. हा सगळा मंत्र सगळ्यांना एकत्र आणायचं, फोकस करायचं, हा मंत्र त्या शुक्रवारी दुपारी केलेल्या भावे सरांच्या त्या प्रयोगामध्ये होता. आणि त्यासाठी किती रुपये खर्च झाले असतील, काहीच नाही. असे मोठे प्रयोग आपले अशा मोठी घटना आयुष्यामध्ये जे अशी घडते ना, त्यामुळे संबंध हे बदलून जातं.
तर म्हणून अनिरुद्ध मला सविस्तर सांगावं लागलं की आयुष्यामध्ये जे काही तू पाहशील त्याच्यामधला एक नेहमी तू जर व्यवस्थित त्याच्यावर लक्ष दिलंस, फोकस केलंस, तर बऱ्याचशा गोष्टी होत आहेत. एक थोडीशी माझी तक्रार आहे बरं का आज तरुण मुलांविषयी, आणि ती अशी परवा COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये तिकडे नवीन हे करतायत, भाऊ इन्स्टिट्यूट करतायत बरं का. तर त्याचा मी चेअरमन आहे आणि त्यांनी एक प्रेझेंटेशन ते करत होते. ते प्रेझेंटेशन 20 सेकंदामध्ये ते मला भावलं नाही. तर मी म्हटलं हे बघा, मुलांचा अटेन्शन स्पॅन हल्ली 20 सेकंदाचा असतो, तर त्याच्यात त्यांना जर ते पटलं नाही तर ते लगेच हे करतील. आणि म्हटलं चला परत करा सगळं. आणि मी चुकलो होतो बरं का. नंतर मी बघितलं, एक साधारण मला वाटतं 7-8 दिवसांनी मी हे करत होतो, तर बघितलं मायक्रोसॉफ्टने रिसर्च केलेली आहे. मॅन्युफॅक्चरिंग इकॉनॉमी होती, ॲग्रिकल्चर इकॉनॉमी होती, नॉलेज इकॉनॉमी होती, तशी आता अटेन्शन इकॉनॉमी झाली बरं का. तुमचं लक्ष जर 8 सेकंदात पकडलं नाही तर तुम्ही त्याच्याकडे हे देणार नाही. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे. ध्यान द्यायला पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे, फोकस करायला पाहिजे बरं का. हे महत्वाचं. सर, आपल्याबरोबर विक्रांत आहे. विक्रांतला 500 पैकी 500 मार्क मिळाले आहेत, पण मला असं वाटतं त्याच्या आयुष्याचं ध्येय काहीतरी वेगळं आहे. विक्रांत, काय प्रश्न विचारशील डॉक्टर माशेलकरांना? विक्रांत इज अन एक्सलंट लॉन टेनिस प्लेअर. विक्रांत सर, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लहानपणी खूप स्ट्रगल केलं आणि आता तुम्ही यशाच्या शिखरावर आहात, तर तुम्हाला आम्ही मुलांनी तुमच्या आयुष्यातून काय प्रेरणा घ्यावी असं वाटतं? वाव, दॅट्स अ वंडरफुल क्वेश्चन. मला असं वाटतं बेटा की दॅट्स अ वंडरफुल क्वेश्चन. मी थोडक्यात सांगायचं झालं तर मी म्हणेन की देर इज नो लिमिट टू ह्युमन एन्ड्युरन्स. सहनशीलतेला मर्यादा नसतात. देर इज नो लिमिट टू ह्युमन अचिव्हमेंट एक्सेप्टिंग द लिमिट यू पुट ऑन युअर सेल्फ. म्हणजे हा माझे जे गुरु आहेत प्रोफेसर सी.एन.आर. रावांनी, हा जो मंत्र आहे हा तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात आलं की नाही? कारण तुमच्या प्रत्येकामध्ये उद्या भारताचे राष्ट्रपती बनायची ताकद आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम बनायची ताकद आहे तुमच्यामध्ये प्रत्येकामध्ये. कळलं का? आणि हा आत्मविश्वास की मी मोठा होणार आणि मी त्या पदापर्यंत जाऊ शकेन, कळलं, देशाची सेवा करू शकेन, राष्ट्रपती व्हायचं म्हणून राष्ट्रपतीचं स्थान हे करण्यासाठी नव्हे, पण देशाची सेवा करण्यासाठी, जसं डॉक्टर APJ अब्दुल कलामांनी केली, ते सुद्धा माझे गुरु आहेत. हे करणं फार महत्त्वाचं आहे आणि अथंक परिश्रम, त्याला पर्याय नाही. आणि आत्मविश्वास की मी करू शकतो. आय कॅन. आपला हा कार्यक्रम अनेक अशा शाळाही बघतायत की ज्या शाळांचा 0% निकाल लागलाय. म्हणजे जसे असे आपल्याकडे विद्यार्थी आहेत की ज्यांना 500 पैकी 500, 100 पैकी 100 किंवा 98, 99 असे गुण मिळाले आहेत, तशा काही अशा शाळा आहेत की ज्याच्यात 0% निकाल लागलेला आहे. आणि त्याहीपेक्षा सुद्धा रत्नागिरीमध्ये एका मुलीने सर 80% मिळाले म्हणून आत्महत्या केली, कारण 85%ला ॲडमिशन क्लोज होत असते. चांगल्या कॉलेजात ॲडमिशन मिळत नाही म्हणून आज 80% वाली मुलं आत्महत्या करतायत. मला असं वाटतं माझ्या वेळच्या 90% मुलांनी मग आत्महत्या करायचीच वेळ आली असती. अशा प्रकारची परिस्थिती आहे, मार्क पाहिल्यानंतर होती. त्या शाळातल्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना 0% निकाल लागलाय आणि अशा विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकणार नाहीये, त्यांच्यासाठी काय सांगाल? मला फार वाईट वाटलं बरं का. आज सकाळीच मी, वैशाली आणि मी वर्तमानपत्र चाळत होतो आणि चहा पित असताना मी ते वाचलं बरं का. एवढ्या शाळांमध्ये 0% निकाल लागलाय. हे फार फार दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि याचं कारण आपण शिक्षकांकडे वळलं पाहिजे बरं का. आणि चाचणी केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे की कुठल्या विषयामध्ये ती फेल झालेली आहेत, का झालेली आहेत. कारण शेवटी त्याचं कारण कुठेतरी शिक्षकांपर्यंत जातं, संस्थेपर्यंत जातं, हे पाहायला पाहिजे. त्या मुलांचाच केवळ दोष नसतो, सगळं आपण तपासून पाहायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट असं असतं की आयुष्यात बरंच काही काही असतं, कळलं की नाही. पाठांतर करणं आणि उत्तरं देणं हा त्यातला एक भाग झाला, पण तेच असताना, ते नसलं तरी तुमच्यामध्ये अनेक गुण असू शकतात. शिक्षण नसताना मोठे सायंटिस्ट झालेल्याची प्रचंड उदाहरणं आहेत बरं का. तुम्ही फॅरेडे बघा, म्हणजे त्यावेळी जर नोबेल प्राईज असतं त्याला 5 नोबेल प्राइजेस तरी मिळाली असती. त्याचं शिक्षण काय झालं होतं? शिक्षणच झालं नव्हतं त्याचं. एडिसन बघा, जगातला सर्वात मोठा संशोधक तो, म्हणजे त्याच्यासारखा संशोधक झालेला नाही आहे.
अहो तो शाळेत गेला नव्हता. बरं का, काय फरक पडला? हां, धीरूभाई अंबानी बघा, त्यांचं काही शिक्षण नाही, आज भारताचे ते सगळ्यात मोठे उद्योगपती ठरले. हां, अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येईल. मार्क ट्वेनसारखा ग्रस्त, त्याचं फॉर्मल एज्युकेशन झालं नव्हतं. अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात. त्यामुळे मला असं सांगावं असं होतं, सर्वात पहिली गोष्ट म्हणजे ज्याला आपण फेल म्हणतो, मला फेल्युअर हा शब्द खरं म्हणजे आवडत नाही बरं का. त्याच्यासाठी आपण काहीतरी वेगळं हे करायला पाहिजे. फेल म्हणजे इन वन पर्टिक्युलर हे. आता उदाहरणार्थ मला तुम्ही क्रिकेट खेळायला सांगला, मी फेल होणार. मला येत नाही क्रिकेट, आवड आहे पण येत नाही. तर हा आयुष्यातल्या अनेक जे वेगवेगळे हे असतात त्यातला एक भाग आहे, तेवढं असं एक लक्षात ठेवायचं. हा पहिला भाग. दुसरं मला एक आठवतं बरं का, केवळ तेच नव्हे, तुम्ही आपण 80% म्हणालात म्हणून मी म्हणतो, मी 35% मी तुम्हाला सांगतोय. काय झालं होतं माहिती आहे का, आपले उद्धवराव ठाकरे त्यांनी एक प्रयोग केला होता. 18 म्युनिसिपल स्कूल्स घेतल्या, महानगरपालिकेच्या शाळा, आणि त्यांना नेटवर्कनी कनेक्ट करून मला आणि माधुरीताई दीक्षितना एकत्र आणून त्यांच्याशी संवाद साधला. कारण एक नवीन टेक्नॉलॉजी आपल्याला कशी आणता येईल. आणि त्यांनी मला प्रश्न विचारले. अहो उदयराव, मला एक प्रश्न विचारला एका मुलीने, काय माहिती आहे का, सगळे गुणवत्तेविषयी बोलतात, सगळे 100% बोलतात, मी फक्त 35% आहे, मला काही आयुष्य आहे की नाही पुढे, मला काही हे आहे की नाही. तर मी तिला हेच सांगितलं, बेटा म्हटलं 35% हा एक भाग झाला बरं का तुझ्या आयुष्यातला, पण त्यासाठी तू उत्तम काय काय होऊ शकशील. तू उत्तम उद्योजक होऊ शकशील, तू आर्टिस्ट होऊ शकशील, तुला वेगवेगळे ह्याच्यामध्ये तू पुढे जाऊ शकतील. आज आपल्याला काय झालं माहिती आहे का, थोडंसं मला हे आवर्जून सांगावं लागतं, अरे काही झालं की इंजिनिअरिंगला जा, मेडिसिनला जा, अरे त्याच्या पलीकडे काय काय आहे बरं का. ग्राफिक डिझाईन आहे, हे बघा ॲनिमेशन आहे, होल रेंज ऑफ थिंग. म्हणजे ॲनिमेशनचं निगवेकर मला सांगतात की त्यांच्या मुलाचं एक हे होतं, तर त्याच्यामध्ये ॲनिमेशनमध्ये द बेस्ट स्टुडंट्स वेअर फ्रॉम खेड्यातनं आलेली मुलं बरं का. क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेशन, कदाचित त्याला पास होत नसतील, चांगले मार्क मिळत नसतील. तर त्यामुळे आयुष्यात मार्क हा एकच नव्हे, महत्त्वाचे आहेत, मी नाही म्हणत नाही असं नाही आहे, पण त्याच्या पलीकडे आपल्याला जाण्याची शक्यता आहे. तुमचा आणि म्हणून हा आशावाद मी नेहमी म्हणतो ना की हा ग्लास, तुमचं हे जे संपूर्ण विवेचन होतं, त्या विवेचनातून मला शिकवलं आणि शिकलं याच्यातला फरक लक्षात आला. की एक छोटासा मुलगा होता, तो आपल्या गावाच्या वेशीवर गेला आणि तो जोरात ओरडला, मी एका कुत्र्याला गायला शिकवलंय. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळे त्याला म्हणले, कुठे आहे तो कुत्रा. ते म्हणलं, या उद्या सकाळी 10 वाजता माझ्या परसदारी अख्खं गाव जमलं त्याचा कुत्रा बघायला. आणि एक छोटा कुत्रा घेऊन तो बाहेर आला. त्यांनी कुत्र्याला आज्ञा केली, टॉमी गा. कुत्र्यानं तोंड उघडलं, सगळा गाव पाहू लागला. जगातलं 8वं आश्चर्य पाहायला मिळणार होतं. आणि कुत्रा भुंकायला लागला. लोक त्याच्यावर चिडले आणि त्याला विचारलं, अरे तू तर म्हणला होता कुत्र्याला गायला शिकवलंय. तो म्हणला, हो मी शिकवलंय असं म्हणलं, तो शिकला असं कुठे म्हणलं. आजच्या या घडीला तो नेमका शिकलाय काय, हाच सवाल आपल्याला 35% आणि 100% मुलांना त्यांचं कौतुक करताना, त्यांच्या पाठीवर धीराची थाप मारताना आपल्याला द्यायचं आहे. या कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा, अन्यथा मी स्वराला चांगलं गायला सांगितलं असतं, परंतु वेळेची मर्यादा लक्षात घेता डॉक्टर माशेलकर, एक शेवटचा प्रश्न, अत्यंत थोडक्यात उत्तर द्या. याच नव्हे, आत्ता कार्यक्रमात असल्याच नव्हे, तर सर्व मुलांना की जो हा कार्यक्रम बघताय, भारताबद्दलचं तुमचं नेमकं स्वप्न काय आहे ते सांगा. एक पिढी दुसऱ्या पिढीला काहीतरी एक देत असते, एक ध्येय देत असते. पुढच्या पिढीसाठी तुम्ही भारताचं काय स्वप्न त्यांना द्याल. माझ्या रिइन्व्हेंटिंग इंडिया या पुस्तकामध्ये नवभारताचा एक जो मी शोध लावलेला आहे, त्याच्यामध्ये मी भारताविषयी एक वेगळं स्वप्न रंगवलेलं आहे बरं का. आणि ते स्वप्न असं आहे की आपला हा जो देश आहे, ज्याला आपण म्हणतो की इट्स अ पुअर कंट्री वेअर रिच पुअर पीपल लिव्ह. मी म्हणेन इट्स अ पुअर कंट्री बट नॉट रिच इन टर्म्स ऑफ धन, पण मनाने मोठी असलेली लोक इथे राहतात. आणि माझं भारताविषयीचं हे आहे की इट शुड बी अ रिच कंट्री वेअर रिच पीपल लिव्ह. रिच नॉट इन टर्म्स ऑफ जस्ट मनी बट इन टर्म्स ऑफ व्हॅल्यूज. आणि देशाला मार्गदर्शन, आपल्या इतर देशांना मार्गदर्शन भारताने करायचं आहे. आणि हे करायला ही आपली आजची पिढी आहे, हे ते घडवणार आहे.
आमचं युग संपलं आता बरं का, पण आपण हे सगळं करणार आहे. आणि ही जी आहे एक आपली महत्वाकांक्षा आहे, हे करून दाखवायचं काम तुम्ही करणार आहात. 2050 पर्यंत हे स्वप्न कदाचित पूर्ण होईल, 2035 पर्यंत सुद्धा होईल, त्यावेळी मी नसेन, पण हे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार. एक दिवस असा येईल की भारताच्या दूतावासासमोर वॉशिंग्टन मधल्या अमेरिकन लोक रांग लावतील आणि भारताचा व्हिसा आदल्या रात्री रांगेत उभारून काढतील. सर, हे नक्की स्वप्न साकार होईल. आणि फ्रान्सची लोक शॉन्स ऑलिव्हे समोर उभं राहून गायत्री मंत्र म्हणतील आणि ऑस्ट्रेलियातली लोक डार्लिंग हार्बरवर भांगडा करतील. असेही दिवस येतील की जेव्हा भारत हाच एक सर्वशक्तिमान देश झालेला असेल. सवाल आहे तो फक्त चांगल्या मार्गदर्शनाचा, अन्यथा इथे हिरे तर जागोजागी पडलेले आहेत. प्रेक्षको, 10वीच्या परीक्षेतल्या गुणवंतांना मार्गदर्शन करणारा डॉक्टर माशेलकर सरांचा हा अनुभव संपन्न तास आपण पाहिलात. 1960 साली माशेलकर तेव्हाच्या परीक्षेत SSC परीक्षेत राज्यातनं 11वे आले होते. त्यावेळी पहिल्या हल्ल्या मुलाला फक्त 83% गुण होते, ही त्यांनी माहिती दिली. पण परीक्षेतले गुण आणि खरी गुणवत्ता यात काय तफावत असते हे देखील त्यांनी समजावून सांगितलं. मार्क मिळवणं हा गुणवत्तेचा एक भाग झाला. मार्कांचं महत्त्व अत्यंत मर्यादित आहे. सध्याची शिक्षण व्यवस्था सर्जनशीलतेला वाव देत नाही, हे चुकीचं आहे असं मत डॉक्टर माशेलकरांनी मांडलं. यंदाच्या 10वीच्या परीक्षेतल्या टॉपर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातले अनेक प्रश्न विचारले आणि डॉक्टर माशेलकरांनी मन मोकळेपणाने आणि विस्तारानं उत्तर दिली. हे विद्यार्थी म्हणजेच भारताची गुणवत्ता, म्हणजे इंडियन टॅलेंट असून तेच या देशाचं भविष्य आहे, असा एक दुर्दम्य आशावाद डॉक्टर माशेलकरांनी मांडला. इतरांना बाजूला सारून स्पर्धेत पुढे जाणं म्हणजे यश नव्हे, तर देशासाठी समाजासाठी काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. हा अत्यंत मोलाचा आयुष्यभर जपावा असा गुरुमंत्र त्यांनी दिला. आयुष्यभर मेहनत करणं, अपयश पचवण्याची ताकद असणं आणि गुणवत्तेची शिडी कायम चढती आणि वाढती ठेवणं, या 3 गोष्टी आयुष्याच्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हे देखील त्यांनी सांगितलं. हल्लीची मुलं इन्स्टंट सक्सेसची अपेक्षा बाळगतात, हे अत्यंत चुकीचं आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीनं 10वीत यश मिळवणाऱ्या नागपूरच्या आयुष रोकडेची आणि अनिरुद्ध अनासनेची संघर्ष कहाणी माशेलकरांनी देखील त्याचं प्रचंड कौतुक केलं. आपल्या आईनं अत्यंत काबाड कष्ट करून आपल्याला कसं मोठं केलं याचे अनेक हृदयस्पर्शी अनुभव देखील यावेळी त्यांनी मन मोकळेपणाने सांगितले. प्रेक्षको, केवळ निकाल म्हणजे यश नव्हे आणि सातत्यानं प्रयत्न करत राहणं म्हणजेच यश आहे. एकदाच सर्वोत्तम कामगिरी करणं अत्यंत महत्त्वाचं नाही, तर सातत्यानं सर्वोत्तम कामगिरी करत राहणं म्हणजे यश आहे. त्यातही आपल्या कामगिरीचा समाजासाठी, देशासाठी काहीतरी उपयोग झाला पाहिजे, तरच त्या यशाला खरा अर्थ आहे. डॉक्टर माशेलकर सरांनी केलेलं हे मार्गदर्शन फक्त या कार्यक्रमात असलेल्या विद्यार्थ्यांनाच नव्हे, 10वीतल्याच नव्हे, तर इतर अनेक विद्यार्थ्यांना उपयोगी ठरणार आहे. 10वीच्या परीक्षेतलं यश मित्रांनो, ही तर फक्त आयुष्याची सुरुवात आहे. आयुष्याच्या परीक्षेत पास होण्यासाठी एक शिडी आहे. हा जो मंत्र जे जपतील तीच यशाची शिखर गाठतील. डॉक्टर माशेलकर, तुमच्या व्यस्त वेळेतून मला कल्पना आहे आज दिवसभर जवळपास 12 ते 14 तास काम केल्यानंतरही आपण या मुलांसाठी जो वेळ काढलात आणि त्यांना आशीर्वाद दिलात, त्याबद्दल समस्त महाराष्ट्राच्या वतीनं धन्यवाद. आणि या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल या सर्व मुलांचे आभार आणि त्यांना शुभेच्छा. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.